सोमवार 28 मार्च रोजी आर्णी विद्युत वितरण कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले। कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जाहीर केलेले 2 दिवसीय देशस्तरीय आंदोलन 28 व 29 मार्च मागे घेण्यात यावे यासाठी राज्य शासनाने मेस्मा कायदा लागू करण्याची घोषणा केली। मात्र कर्मचारी संघटनांनी मेस्मा कायद्याला न जुमानता 28 मार्चला काम बंद आंदोलन केले। त्यामुळे विद्युत ग्राहकांची गोची झाली। आर्णी तालुक्यातील वीज बिल भरणा करणे व इतर कामासाठी आलेल्या नागरिकांना आंदोलनामुळे उन्हात त्रास सहन करावा लागत आहे। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती सर्कल कृती समिती यवतमाळच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे। वीज सुधारणा कायदा 2021 च्या विरोधात 28 व 29 मार्चला 2 दिवस देशव्यापी आंदोलन सुरू आहे। खासगीकरणाच्या विरोधातील प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या घेऊन त्या खाजगीकरणाच्या सरकारी धोरणाच्या विरोधात आमच्या तिन्ही कंपन्यातील सर्व सभासदांनी संप पुकारलेला आहे। हा संप 28 आणि 29 मार्च 2 दिवसीय राहणार आहे। या संपात जवळपास 2 संघटना सोडल्या तर सर्वच संघटना सामील आहेत। किती कर्मचारी आहे एकूण? आर्णी उपविभागातील 148 जवळपास कर्मचारी संपावर आहेत। संघटनेचे पूर्ण संघटनेचे 86,000 कर्मचारी। बरं, मेस्मा कायदा जे लावला गव्हर्नमेंटनं त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? मेस्मा सरकारी धोरण हे त्यांचे काम करत आहे। आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही असंच लढत राहू। तुमची मागणी काय आहे? खाजगीकरण विरोधात आमची मागणी आहे। खाजगीकरण करू नये, पुन्हा राजकीय हस्तक्षेप जे केला जाते तो बंद व्हावा आणि कंत्राटी कामगार जे आहे त्यांना 60 वर्षापर्यंत कुठेतरी सुरक्षित ड्युटीवर घ्यावं अशी मागणी आहे। कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। आर्णी येथील 33 केव्ही उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। यावेळी आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली। रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्णी।